आज आपण नफा तोट्यावर दोन उदाहरणं बघणार आहोत. पण त्याच्या अगोदर काय करणार आहोत तर थोडंसं वेगळं काहीतरी घेणार आहोत जेणेकरून ती नफा तोट्याची प्रॉफिट अँड लॉसची उदाहरणं आपल्याला काय होतील सोपे पडतील. तर इथे मी पहिल्यांदा बघतोय तर थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ बघूया आपण. तर इथे काय दिलं थर्डमध्ये, नंबर इज सबट्रॅक्टेड फ्रॉम 100 द आन्सर इज 30 फाइंड द नंबर असं क्वेश्चन दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं, एक नंबर 100 मधनं 100 मधनं वजा केला तर त्याचं उत्तर 30 येतं. तर तो नंबर कुठला आहे फाइंड आउट करायचा. तर मला काय करतो, आपल्याला माहित नाही म्हणून मी काय करतो, लेट नंबर इज एक्स, माहित नाही म्हणजे आपण काय केला, अंक संख्या एक्स मानतो किंवा आपल्याला माहित नाही तेव्हा आपण काय करतो, कन्सिडर करतो त्याची संख्या काय एक्स आहे. आपल्याला काय दिले सांगा, तो नंबर 100 मधनं वजा केला, कुठला नंबर आपल्याला माहित नाही, एक्स मानलाय, आन्सर काय आहे ते 30 येतं. हे आपल्याला दिलेलं आहे बघा. तर जनरली हे आपलं काय झालं, सूत्र झालं किंवा समीकरण म्हणूया, फॉर्म्युला म्हणूया. आपला एक फॉर्म्युला आपण तयार केला. आता आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आहे. तर हे तोंडी पण तुम्ही सॉल्व्ह करू शकता, पण आपण फॉर्म्युलाच्या माध्यमातून बघणार जेणेकरून अशा प्रकारची जी मोठी मोठी उदाहरणं आहेत की जी तोंडी करता येत नाही ती आपल्याला इझिली सॉल्व्ह करता येते. तर इथे काय असतं बघा, हे आपलं सूत्र झालं ना, ह्याच्यामध्ये डावी बाजू आणि उजवी बाजू असतं, लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड असतं, दोन्ही काय असतात, इक्वल असतात. हां, तर मला एखादा नंबर त्या बाजूला द्यायचा आहे, लेफ्ट हँड साईडचा राईट हँड साईडला, राईट हँड साईडचा लेफ्ट हँड, तर त्याची साईन बदलली जाते, म्हणजे त्याचं चिन्ह काय केलं जातं, बदललं जातं. आता इथे बघा हे मायनस चिन्ह आहे, वजा चिन्ह आहे, त्या बाजूला जर मी नेलं तर ते प्लस चिन्ह होणार आहे. 30 प्लस काय होणार आहे, एक्स होणार. इथे जर प्लस असेल तर इथे वजा होणार, इथे वजा असेल तर तिथे काय होणार, प्लस होणार. किंवा गुणाकार असेल तर भागाकार, भागाकार असेल तर गुणाकार, म्हणजे मल्टिप्लिकेशन असेल तर डिव्हिजन, डिव्हिजन असेल तर मल्टिप्लिकेशन. परफेक्ट समजून घ्या बघा, हा ते तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे. तर आता काय करतो बघा, मला एक्सची व्हॅल्यू पाहिजे. हा 30 काय करतो, हा प्लस आहे, काही नाही म्हणजे काय नाही, प्लस आहे म्हणून मी या बाजूला आणतो. म्हणजे काय झालं सांगा, 30 असं आलं. आता जर याची व्हॅल्यू काढली तर आपली काय आली, 70 आली. एक्स इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला, 70 झालं. म्हणजे मी काय केलं परत एकदा सांगतो, 100 मायनस एक्स, कारण एक्स आपल्याला माहीत नाही आहे, त्याची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 30 दिलेली आहे. आता एक्स मी काय करतो, एका बाजूला देतो, लेफ्ट हँड साईड डाव्या बाजूला येतो, उजव्या बाजूला देतो, त्यामुळे काय झालं सांगा, एक्स त्या बाजूला गेला प्लस एक्स झाला. 30 या बाजूला आहे ते मी एकत्र आणतो, अंक मला एकत्र पाहिजे, त्यामुळे काय झालं, प्लसचं काय झालं, मायनस झालं, त्यामुळे मला काय मिळालं इथे 70 मिळालं. म्हणजे 100 मायनस 30 इज इक्वल टू 70. आपण घालून बघूया, एक्सची व्हॅल्यू जर एखादा 100 नंबरमधनं 70 वजा केलंय, आन्सर आपल्याला काय येतं, 30 येतं. आपलं म्हणजे काय, बरोबर आहे. म्हणजे अशा प्रकारचे सुद्धा तुम्हाला उदाहरणं सोडवायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला प्रॉफिट अँड लॉसमध्ये काही उदाहरणं आहेत ना ती एकदम सोपी वाटते. तर आपण दुसरं एक उदाहरण घेऊया बघा. इफ नंबर इज ॲडेड टू 200 आन्सर इज 230. म्हणजे एखादा नंबर 200 मध्ये अधिक केला तर त्याचं उत्तर किती येतं, 230 येतं. तर तो नंबर कुठला असं विचारलं पाहिजे. तर मी काय करतो, परत एकदा लेट नंबर इज एक्स, किंवा संख्या अंक किंवा संख्या एक्स मान. आता आपल्याला काय सांगितलं, नंबर इज ॲडेड टू 200. आता आपल्याला काय सांगितलं, सबट्रॅक्ट नाही, काय करायला सांगितलं, म्हणजे ॲड करायला सांगितलं, बेरीज करायला सांगितली. तर आन्सर काय येतं, 230 येतं. आता मी काय करतो बघा, मला एक्सची व्हॅल्यू होती, मग अशी काय होतं, पॉझिटिव्ह होते, म्हणजे प्लस मायनस चिन्ह होतं म्हणून मी त्या बाजूला घेतलं. आता पॉझिटिव्हच पाहिजे मला, त्यामुळे मी ते हा नंबर इथे ठेवतो, हा एक्स इथे ठेवतो, आणि मी काय करतो, हा नंबर आहे ना तो त्या बाजूला घेतो, 230. आता इथे हा काही नाही म्हणजे प्लस आहे, तिथे गेल्यावर काय होणार, तो मायनस होणार. त्यामुळे एक्स इज इक्वल टू आपल्याला काय मिळणार, 30 मिळणार. मग अशी काय होतं, इथे मायनस होतं, मला प्लस एक्स पाहिजे होतं म्हणून मी त्या बाजूला गेला. आता प्लस एक्सच आहे, कारण एक्सची जी व्हॅल्यू काढणार आहे ती पॉझिटिव्हच येणार आहे, ते आपल्याला पॉझिटिव्हमध्ये मिळालं. ती निगेटिव्ह होऊ शकेल, पण इथे आपल्याला एक्स काय पाहिजे, इथे पॉझिटिव्ह पाहिजे. म्हणून मी काय केलं बघा, 200 त्या बाजूला दिलं, तो आन्सर मला काय 30 मिळाला. आपण बघूया, 200 मध्ये एक्स म्हणजे आपण काय काढलं, 30, किती मिळतं आपल्याला, 230. हे तोंडी तुम्ही काढू शकता, पण आपल्याला कसं पाहिजे, पुढे लागणार म्हणून मी तुमचं इथेच घेतोय बघा. नंतर तिसरं बघूया आपण, तिसरं म्हणजे 5वं, आणि त्याच्यानंतर आपण आपल्या नफा तोट्याकडे जाऊया. 4 टाइम्स ऑफ अ नंबर. आता पहिल्यांदा लक्षात घ्या, इथे प्रॉब्लेम काय तो आपण लक्षात घेऊया. 4 टाइम्स ऑफ अ नंबर सबट्रॅक्टेड फ्रॉम 200 आन्सर इज 160.
तर कुठला नंबर आहे तो फाइंड आउट करा. फाइंड द नंबर म्हणजे एखाद्या नंबरची जर 4 पट केली आणि ती जर 200 मधनं वजा केली तर मला आन्सर किती येते 160 येतो. म्हणजे समजलं मला 4 टाइम्स ऑफ अ नंबर सबट्रॅक्टेड फ्रॉम 200 आन्सर इज 160. फाइंड द नंबर म्हणजे 4 पट एखाद्या नंबराची 4 पट जर 200 मधनं वजा केली तर आन्सर किती येतं 160 येतं. तर तो नंबर घेऊन आपण मगासारखं काय करणार आहे बघा. लेट नंबर इज अंक एक्स मान. आता 4 पट म्हणजे काय होणार आहे तर 4 इंटू एक्स होणार आहे. 4 इंटू एक्स हा इंटू चिन्ह आहे हे एक्स आहे. हा जर आपण कशातनं वजा केला 200 मधनं तर आपल्याला आन्सर किती येते सांगा 160. हे फॉर्म्युला बनवला आता 4 टाइम्स म्हणजे का 4 इंटू एक्स. 200 मधने वजा केलं तर मला किती येतं आन्सर 160. एकदम सिंपल आहे बघा. 4 पट केली आणि ती 200 मधनं काय केली वजा केली तर आन्सर माझं किती येतं 160. आता आपण हे सोडूया 200. आता इथे बघा हे मायनस आहे त्या बाजूला गेल्यावर काय होणार समजा ते प्लस होणार आहे. प्लस 4x 4 इंटू एक्स लिहिलं तरी चालतं किंवा 4x लिहिलं तरी चालतं. आता हे बघा हे काय इथे प्लस आहे या बाजूला गेलं की काय होणार समजा मायनस होणार इक्वल टू 4x. याचं आपल्याला काय मिळतं आन्सर 140 मिळतं आणि 4x. तर आता आपण काय केलं 140चं उत्तर काय येतं 4x 40 येतं. सॉरी 40 येतं ना 200 मायनस 140 येतं. तर 40 म्हणजे 4 टाइम्स ते. आता मी मगाशी तुम्हाला म्हटलं जर गुणाकार असेल ना हा ऍक्च्युली गुणाकार आहे बघा. 4 इंटू एक्स म्हणजे काय गुणाकार आहे. तर या बाजूला आणल्यावरती काय होणार आहे डिव्हिजन होणार म्हणजे काय होणार भागाकार करायचा इक्वल टू एक्स. म्हणजे आपल्याला एक्स इज इक्वल टू काय मिळणार आहे इक्वल टू 10 मिळणार. परत एकदा लक्षात घ्या बघा 4 पट आपण 200 मधनं वजा करतो तेव्हा आन्सर मला काय येतं 160 येतं. त्यामुळे मी काय केलंय हे वजा आहे त्या बाजूला गेलं की काय होणार आहे ते प्लस होणार आहे. आणि हे जे 160 आहे तुम्ही या बाजूला आणतो हे प्लस आहे या बाजूला आलं की मायनस होणार आहे. त्यामुळे काय मिळालं 200 मायनस 160 म्हणजे 40 मिळालं. म्हणजे 40 म्हणजे 4x. तर एक्स म्हणजे किती तर 4 ने मी काय करणार आहे ह्या बाजूला भागणार आहे किंवा डिव्हिजन करणार आहे. म्हणजे इथे जर मल्टिप्लिकेशन असेल तर दुसऱ्या बाजूला गेल्यावर ते काय होतं डिव्हिजन होतं. त्यामुळे 40 म्हणजे 4x तर x म्हणजे किती 10. आपण तोंडी पण सांगू शकतो 4 इंटू 10 इज इक्वल टू 40. त्यामुळे x ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला x मिळाली. आपण बघूया बरोबर आहे का नाही ते आपलं. आपल्याला काय सांगितलं तर 200 मधनं 4 टाइम्स x म्हणजे किती होतात 4 टाइम्स x म्हणजे 40 वजा होतात. तेव्हा आन्सर 160 येतं का येतं. आपलं आन्सर काय बरोबर आहे. म्हणजे अशा प्रकारची सूत्र वापरून सुद्धा तुम्हाला काय करता यायला पाहिजे सोडवता यायला पाहिजे. आणि हे जर तुम्ही इथेच परफेक्ट केलं ना तर इव्हन तुम्हाला 8वी 9वी 10वी मध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम येणार नाही. त्यामुळे इथेच क्लिअर करण्याचा तुम्ही काय करा प्रयत्न करा. नंतर आता आपण नफा तोट्याची 2 उदाहरणं बघूया. तर याच्यामध्ये पहिल्या याच्यामध्ये मी काय केलं थोडंसं चेंज केलं बघा 480 केलं आणि ते 14,400 केलं. तर पहिल्या उदाहरणामध्ये आपण काय बघूया तर 20 ॲपल एक दुकानदार 480 रुपयाला विकतो आणि जेव्हा तो विकतो तेव्हा त्याला 4 ॲपलला कितीला खरेदी केलेली तेवढा त्याला प्रॉफिट होतो. म्हणजे लक्षात घ्या 20 ॲपल त्याने 480ला जेव्हा विकली तेव्हा त्याला फायदा किती आला प्रॉफिट किती आलं त्याला 4 ॲपल कितीला पडलेली तेवढा त्याचा काय आला फायदा आला. मग आपल्याला ॲपलची खरेदीची किंमत माहीत नाही परचेस किंमत माहीत नाही आहे. परचेस किंमत माहिती आहे ती आपण काय करूया ॲपलची परचेस किंमत किंवा खरेदीची किंमत एक्स मानूया. त्याने किती ॲपल खरेदी केली 20 ॲपल खरेदी केलेली आणि विकली 20. पहिल्यांदा आपण खरेदीचा विचार करूया. त्याने कितीला खरेदी केलेली एक्सला खरेदी केलेली 20 ॲपलची किती होणार समजा 20 एक्स होणार 20 गुणिले एक्स याची खरेदी. पण आपल्याला विक्रीची माहिती आहे सेलिंग प्राइस माहिती आहे. सेलिंग प्राइस किती आहे समजा 480 आहे. 20 ॲपल तो कितीला विकतो 480 रुपयाला विकतो तेव्हा त्याला 4 ॲपलच्या खरेदी किमती एवढा फायदा होतो. आता फायदा कसा काढणार आपण तर हे झाले त्याची विक्रीची किंमत सेलिंग प्राइस.
खरेदीची किंमत किती आहे सांगा 20x आहे. मग मी काय करतो 20x मायनस करतो, वजा करतो. तेव्हा त्याला फायदा किती होतो सांगा 4 ॲपलच्या किमती एवढा त्याला फायदा होतो. एका ॲपलची किंमत आपण किती मागितली म्हटली x म्हटली, त्यामुळे 4 ॲपलची किंमत किती होणार आहे 4x होणार आहे. परत एकदा लक्षात घ्या 20 ॲपल त्यांनी खरेदी केलेली, त्याची किंमत आपण x मानली एका ॲपलची, त्याने ती विकली कितीला 480 ला विकली. मग त्याला फायदा काय झाला सांगा 480 वजा 20x. आपण x ही एका ॲपलची किंमत असते, किती फायदा आला 4x आला. ह्याचं जर वजाबाकी केली तर आपल्याला काय मिळणार 4x मिळाला पाहिजे. आता मगासारखं काय करतो बघा, हे आपलं प्लस आहे, मी त्या बाजूला घेऊन जातो, हे मायनस आहे त्या बाजूला घेऊन जातो, मी काय करतो ते काय होणार आहे प्लस होणार, हे मायनसचं काय होणार आहे प्लस होणार आहे. म्हणजे काय झालं सांगा 480 इज इक्वल टू 24x. त्यामुळे 480 हे 24 काय गुणाकार आहे, मल्टिप्लिकेशन आहे, इथे आल्यावर काय होणार आहे डिव्हिजन होणार आहे, भागाकार होणार आहे. हे 480 ला 24 तर एकाला किती हे आपण काढतो, 24 दुनी 48 म्हणजे काय मिळणार सांगा 20 रुपये मिळणार. हे खरेदीची किंमत त्याची किती होती सांगा 20 होती, तेच आपल्याला काढायला सांगितलं. म्हणजे एक ॲपल त्याने कितीला खरेदी केलेला 24 ला खरेदी केलेला. आपलं उत्तर बरोबर आहे की नाही ते आपण बघूया. उत्तर आपलं बरोबर आहे की नाही ते आपण चेक करूया. त्याने विकलं कितीला 480 रुपयाला विकलं. त्याची एका ॲपलची किती किंमत होती 20 रुपये होती किंमत. अशी त्याने किती खरेदी केलेली 20 केली, म्हणजे 20 गुणिले 20 किती आलं 400 झाले. तर त्याला फायदा किती आला 80 झाला. तर 80 म्हणजे काय झालं सांगा 4 गुणिले एका ॲपलची किंमत किती आहे 20 आहे. त्यामुळे 20च्या 4 ॲपल एवढा त्याला काय आला फायदा झाला, म्हणजे 20 चोक 80 म्हणजे आपला आन्सर काय बरोबर आहे. तशाच प्रकारचं एक उदाहरण मी दुसरं दिलेलं आहे बघा. एक दुकानदार काय करतो 15 टेबल्स आहेत ते 14,400 ला विकतो. तेव्हा त्याला काय होतो 3 टेबलच्या किमती परचेस म्हणजे त्याने खरेदी केलेल्या किमती एवढा 3 टेबलच्या किमती एवढा त्याला फायदा होतो. तर आपण काय करूया खरेदीची किंमत किंवा परचेस किंमत, खरेदीची किंमत टेबलची किती म्हणूया x म्हणूया, परचेस प्राइस काय म्हणूया x म्हणूया. आता त्याने किती खरेदी केली टेबल 15 खरेदी केली, तेव्हा 15 टेबलची किंमत किती आली 15x आली. आता तो विकतो किती 15 टेबल विकतोय, पण त्याला किती रुपये मिळतात 14,400 हे त्याला मिळतात. पण त्याने खरेदीची किंमत किती होती, त्याची परचेस प्राइस किती होती 50x होती. आपल्याला x म्हणजे काय ते माहित नाही. तेव्हा त्याला फायदा किती होतो तर 3 टेबलाच्या किमती एवढा त्याला फायदा होतो. किंमत नाही दिली तर 3 टेबलच्या किमती एवढा फायदा येतो. म्हणून मी इथे काय लिहिणार आहे 3 × x. लक्षात आलं तुमच्या 15x त्याची किंमत x माहीत नव्हतं म्हणून किंमत माहीत नव्हती टेबलाची म्हणून x लिहिलं मी. 15ची काय झाली 15x आली. ती जर मी त्याने विक्रीच्या किमतीमधून वजा केली तर मला काय मिळणार आहे फायदा किती होतो तर 3 टेबलाच्या किमती एवढा फायदा होतो. मग मी हे सोडवतो बघा, हे वजा आहे ते त्या बाजूला घेतो अधिक होणार आहे आणि 15x + 3x म्हणजे आपला 18x येतो. आणि हे काय बघा गुणाकार आहे, या बाजूला आलं की काय होणार आहे डिव्हिजन होणार आहे. डिवायडेड बाय 18 करणार इक्वल टू x. आणि जर आपल्याला बघा 18 64 इक्वल टू x म्हणजे एका टेबलची किंमत काय आली समजा 800 रुपये झाली. म्हणजे आपण काय केलं बघा 14,400 डिवायडेड बाय काय केलं मी 18 केलं, तेव्हा मला किती आन्सर मिळाला 800 आपला आन्सर. म्हणजे एका टेबलची किंमत आपण काय काढली 800 काढली. आता आपण बरोबर आहे का नाही ते बघूया. आपला आन्सर आहे ते बरोबर आहे का. 15 टेबलची किंमत किती आली सांगा. पहिल्यांदा आपण त्याने विकली कितीला 14,400. नंतर काय आलं बघा त्यांनी 800 रुपये किंमत होती, त्याला खरेदी किती होती 50 × 8 म्हणजे आपलं किती येतं सांगा 12,000. त्याला फायदा किती आला आपण काढूया 2,400. आता बघूया आपण ती 3 टेबलची किंमत आहे का. एका टेबलची किंमत किती आहे 800 आहे, 3 टेबलची किती होणार आहे 2,400. म्हणजे आपला आन्सर काय बरोबर आहे. जो फायदा झाला तो किती झाला तर 3 टेबलच्या किमती एवढा झाला. अशा प्रकारची वेगवेगळी उदाहरणं सोडवा. मी तुम्हाला एकच पद्धत दाखवली बघा म्हणजे कशा प्रकारे. हे तुम्हाला मी का शिकवलं
तर जेणेकरून हे तुम्हाला सोपं पडणार. त्याच्यासाठी मी काय केलं, हे तुम्हाला शिकवलं. हे पहिल्यांदा बघा आणि नंतर आपण काय करणार आहे, अशा प्रकारची 2 उदाहरणं तुम्ही सोडवा.